राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार का असा सवाल अनेक महिलांना पडलेला आहे। मात्र अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला। मात्र अपात्र महिलांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, तसंच शासनाने कुठलाही लाभ परत घेतलेला नाही असं स्पष्टीकरण महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेलं आहे। आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाहीये। ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील, कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता। त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता। डिसेंबर महिन्याचा आम्ही 25 ते 30 डिसेंबर दिलं होतं। आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे, आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि 26 जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। त्याच्यामुळे कुठेही आम्ही आत्तापर्यंत कुठलाही लाभ हा रिफंड किंवा परत कुठल्याही अकाउंटमधनं घेतलेला नाहीये। माझं जे आता रीडिंग आहे ते असं आहे की जे अपात्र ठरवायचे आहेत किंवा पैसे कमी करायचे आहेत की ज्यांच्याकडून परत खात्यातून काढून घ्यायचे, ते हे भाजप सरकार महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर अपात्रची यादी मोठी करेल। ज्यांच्या खात्यातून पैसे पुन्हा घ्यायचे त्यांच्याकडून घेतील आणि नंतर बंद करून टाकतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।